तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर काल भाजप आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला होता, ज्यावर निलेश राणे यांनी एबीपी माझाकडे त्यांची बाजू मांडली। काल सर्वप्रथम ठाकरे गटाने घोषणा दिल्या, आम्ही विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांच्याशी सन्मानाने बोलत होतो, मात्र माध्यमं वेगळंच काहीतरी दाखवून आम्हाला विलन करतायत असा दावा निलेश यांनी केलाय। आदित्य ठाकरे चिरकुट माणूस आहे, ठाकरे कुटुंबियांना आम्ही किंमत देत नाही अशी टीका निलेश यांनी केली आहे। माझ्यासोबत निलेश राणे त्यांच्याशी बोलणार आहे। त्यांचा मोर्चा होता सकाळी 10 वाजता। काल त्यांना पब्लिक जमू ते शकले नाहीत। 2 तास पब्लिक आली नाही, पाऊस पण नव्हता। काल म्हणजे आदल्या रात्री आम्ही PI जे आहेत मालवणचे त्यांना सांगितलं की 12 वाजता साहेब येणार, राणे साहेब पाहणी करायला। 12:05 किंवा 10 मिनिटाला साहेब आले। आम्ही अगोदर आतमध्ये गेलो, हे नंतर आले। जेव्हा तुमच्या मोर्चाला गर्दी जमत नव्हती, तुम्ही 2 तास घालवले, ह्याच्यामध्ये पोलिसांची चूक आहे। त्यांनी ते कोऑर्डिनेशन करायला पाहिजे होतं। आम्ही आतमध्ये गेलो, पाहणी केली, बाहेर येताना ह्यांनी डायरेक्ट घोषणा वगैरे सुरू केल्या। तुम्ही बघा तुमच्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंगमध्ये ते आलं असेल। आता तुम्ही जर अंगावर याल आणि मग तुम्हाला काय वाटेल की आम्ही सोडून देऊ। जर आम्हाला तिथे उज्जतच घालायची होती तर आम्ही सन्मान्य जयंत पाटलांसोबत सुद्धा घातली असती। आम्ही माना सन्मानाने बोलत होतो, त्यांच्याशी साहेब साहेब म्हणून बोलत होतो। विजय वडेट्टीवार साहेब पण होते, ते साहेबांना भेटले। जयंत पाटील साहेब साहेबांना भेटले। अहो साहेब एक सिनियर लीडर आहे, तुम्ही तेवढा मान सन्मान ठेवला असता। आम्हाला काय गरज नाही हो या ठाकरेंकडे लक्ष द्यायची, पण ते किरकोळच आहेत। सगळं संपत आलेलं त्यांचं, आम्हाला काही फरक पडत नाही ठाकरेंचा। अख्ख्या महाराष्ट्राला कळलं ठाकरेंची लायकी काय। 2 तास आदित्य ठाकरे लपून होता। 10 फुटाचा रस्ता करून आम्ही दिला, तेव्हा तो तिथून सटकला। आमच्यासाठी पुतळा उभं करणं महत्त्वाचं आहे, तिथे वाद घालणं महत्त्वाचं नव्हतं। पण ह्यांनी जर सुरुवात केली नसती, आम्हालाही सुरुवात करायची काही गरज नसती। त्यांनी सुरुवात केली म्हणून त्यांना धडा शिकवला आणि त्यांची जागा दाखवली, एवढं लक्षात ठेवा। ठाकरेंना आम्ही किंमतसुद्धा देत नाही। हा वाद तुम्ही मीडियामध्ये चालवत असाल, आम्ही किंमतसुद्धा देत नाही। तो आदित्य ठाकरे हा चिरकुट माणूस आहे, एकदम चिरकुट आहे आदित्य ठाकरे। काय किंमत देत नाही आम्ही त्याला। जेव्हा बाळासाहेब होते ना हयातीत, ज्यांना आम्ही बाळासाहेबांना दैवत मानतो, ते असताना आम्ही पक्ष सोडलेला आहे। तुम्ही माहिती काढा तेव्हा काय काय घडलं ते। आम्ही माघार घेणारी लोक नाही। तुम्ही अंगावर आलात फेकून देणार, म्हणून हा वाद आम्ही सुरू केलेला नाही। ठाकरेंना जेव्हा संपवायचं ते संपवतील, पण अंगावर आलात तर फेकून देऊ, एवढं लक्षात ठेवा। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। तर निलेश राणेंचे बंधू आणि आमदार नितेश राणेंनी देखील आदित्य ठाकरेंवर टीका केली, मात्र तसं करताना त्यांची जीभ मात्र घसरली आहे। हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो, असा बायलासारखा उभा राहतो। त्याला त्याने आमच्या नादी लागू नका, तुझ्या पेंग्विनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली। तुमचे हे जयंत काका अगर मध्ये आले नसते ना, पेंग्विनला ना खालचं पुरे नळ सुरू झाला असता। म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका। काल तुझ्या पेंग्विनची काय अवस्था झाली होती ते पहिले बघा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।